नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, काल नोटिफिकेशन आले आणि त्यामध्ये 1 डिसेंबरला आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे. तर त्यामध्ये सांगितलेले आहे की 1 डिसेंबरला कोणत्याही परिस्थितीत आता राज्यसेवा पूर्व परीक्षा होईल. पण कंबाईनच्या एक्झामबद्दल त्यांनी अजून तरी काही सांगितलेले नाहीये. तर आज आपण कंबाईन 1 एक्झाम 1 कट ऑफ बद्दल माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर एक्झामची डेट वगैरे सर्व काही माहिती आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर कंबाईन प्रिलिम बाबत एक मोठी अपडेट लवकरच येणार आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. कंबाईन पूर्व परीक्षा हे आता कधी होईल वगैरे आपण सांगूयाच. तर कंबाईन परीक्षा योजना नवीन स्वरूपात लवकरच घोषित होणार आहे, लक्षात ठेवा. नवीन स्वरूपात घोषित होणार आहे. कंबाईन ग्रुप बी व सी जाहिरातीसाठी प्रमाणाबाहेर उशीर झालेला आहे. त्यामुळेच लक्षात ठेवा, जाहिरातीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जागा काढून कंबाईन विद्यार्थ्यांची नाराजगी दूर करण्याची अपेक्षा आहे. दूर होणारच आहे, लक्षात ठेवा. नाराजगी दूर करण्यासाठी कंबाईनची जाहिरात आहे ते खूप मोठ्या प्रमाणात जागा येऊन येणार आहेत. तर लक्षात ठेवा, 1 एक्झाम 1 कट ऑफ याबद्दलही आपण लगेच नोटिफिकेशन येईल आणि त्याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत. तर ते काय आहे ते आपण आता व्यवस्थित चेक करूयात. की 1 एक्झाम म्हणजेच कसं की कंबाईन एक्झामसाठी आधी कसे व्हायचे की PSI आहे, STI आहे आणि ASO यासाठी एक्झाम होत होती. पण यांचा कट ऑफ जो होत होता तो एकच कट ऑफ लागत होता. पण आता ह्या एक्झाम पासून काय वेगवेगळा कट ऑफ लागत होता आणि ह्या एक्झाम पासून काय होणार आहे की सगळ्यांचा कट ऑफ जो आहे तो एकच लागणार आहे. फक्त जास्तीत जास्त म्हटलं तर फक्त PSI साठी जो कट ऑफ आहे ना तो वेगळा लागू शकतो. बाकी सर्वांचा कट ऑफ जो आहे तो एकच लागणार आहे. म्हणजेच 1 एक्झाम 1 कट ऑफ या प्रमाणामध्ये लागू शकतो. तर तुम्हाला समजले. त्यासाठी सर्व होतकरू जुने जे ॲस्पिरंट आहेत यावर्षी काही ना काही घेऊन बाहेर पडणार आहेत मित्रांनो. म्हणजेच आता तुम्हाला समजलं असेल एक्झामच्या बाबतीमध्ये की 1 कट ऑफमुळे आपल्याला मेरिट कमी येऊन सगळ्या ॲस्पिरंटला आपल्याला संधी मिळू शकते मेन्ससाठी. पण मेन्सचा अभ्यास करणं तुम्ही गरजेचं आहे. जाहिरातीसाठी 6 महिने अगोदरच उशीर झालेला आहे. त्यामुळे जाहिरात प्रसिद्ध होण्या अगोदर उमेदवारांना सर्व पदांसाठी 1 वर्ष वय वाढवून मिळायला हवं. यासाठी आपण प्रयत्न करूच. पण एकदा परीक्षा डेट डिक्लेअर झाली तर पुन्हा पुढे ढकलण्यात काही अर्थ नाही, कारण की पेपर जो आहे आपला मुळातच 6 महिने उशीर झालेला आहे. तर आता पुढे व्यवस्थित तुम्ही बघू शकता. अजून आपण आता सांगतो तुम्हाला मी की जाहिरात कधी येणार. तर कंबाईनची जी जाहिरात आहे ती 2 ऑक्टोबरच्या आत येऊ शकते. सर्व हालचाली त्यासाठी दिसत आहेत, लक्षात ठेवा. म्हणजेच आचारसंहितेच्या आधी आपली जाहिरात येऊ शकते. अभ्यास जोरात चालू ठेवा, लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर कंबाईनची एक्झाम जानेवारीमध्ये अपेक्षित आहे मित्रांनो. कंबाईनची एक्झाम जानेवारीमध्ये होऊ शकते. आता एक महत्त्वाची सूचना सर्वांसाठी आहे बघा. तर सगळ्यांनी व्यवस्थित ऐकून घ्या मित्रांनो. शक्यतो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जास्त मित्र बनू नका, कारण स्पर्धा परीक्षेत डिस्टर्ब करणाऱ्या भरपूर गोष्टी आहेत आणि तुम्हाला एकदा डिस्टर्ब झाले की 3-4 वर्ष कसे निघून जातात हे कळत नाही मित्रांनो. त्याचबरोबर तुमचं टार्गेट फक्त तुमच्या स्वप्नांवर ठेवा. 100% स्वप्न पूर्ण होतं, लक्षात ठेवा. आणि स्पर्धा परीक्षेत योग्य गोष्टी योग्य मार्गदर्शन केलं तर विद्यार्थ्यांना पटत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना बोलबच्चन करणारे शिक्षक मार्गदर्शक आवडतात, लक्षात ठेवा मित्रांनो. शिक्षक कुठले आवडतात? जे बोलबच्चन करतात ते. यात जे विद्यार्थी रमत नाहीत ते विद्यार्थी मायाजाळामधून लवकर पोस्ट बाहेर काढून निघून जातात. म्हणजेच यातून हे सांगायचे की जे विद्यार्थी बोलबच्चन करणाऱ्या शिक्षकांच्या सोबत जास्त रमत नाहीत ते पोस्ट लगेच काढून लगेच आपले पोस्ट निघून वगैरे काढून लगेच आपल्या ड्रीम्स कंप्लीट करून घेतात. तर स्वप्न झोप येऊ देत नाही, बरोबर आहे. त्यासाठी तुम्ही रात्रीचा दिवस करून अभ्यास करा मित्रांनो. आता लास्ट बरं का, तुमच्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. कंबाईन एक्झाम 2024 1 एक्झाम 1 कट ऑफ लवकर स्कीम ऑफ एक्झाम घेऊन येईल, लक्षात ठेवा. स्कीम आधी पब्लिश होईल आणि त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध होईल. जाहिरात येत्या काही दिवसात म्हणजेच 8 दिवसामध्ये येऊ शकते आणि अंदाजित एक्झामची डेट आहे जानेवारी 2025. आणि त्यामुळे आता तुम्ही रेडी राहिलं पाहिजे की अभ्यास कसा केला पाहिजे. जर तुमचा अजून काही डाऊट्स वगैरे असतील तर आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा. जय हिंद मित्रांनो.